अतिवृष्टी झाली त्यामुळं किती मोठं नुकसान या राज्यामध्ये झालं. आपल्या सर्वांचं बऱ्याच जण त्यामध्ये आपले काही जणांचं नुकसान झालं असेल आणि त्यामुळं आपल्याला त्याचा किती त्रास आपल्या सर्वांना झाला हे माहिती आहे. परंतु त्या अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा मदत करणं शासन म्हणून आमच्या सर्वांचं काम होतं. आम्ही साधारणतः 20,000 कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम केली. दुसरं तुम्हा सर्वांना माहित आहे की आज आपल्याला माहित आहे की शेतकऱ्यांवरती कर्जाचा मोठा डोंगर आहे. या डोंगर असताना या शेतकऱ्याला मदत केली पाहिजे, या शेतकऱ्यांना सहकार्य केलं पाहिजे. साधारणतः 56 लाख शेतकऱ्यांना आपण मदत करतोय. किती रक्कम मदत करतोय आपण कधी विचार केलाय का? आज 56 लाख शेतकऱ्यांना मुख्यमंत्री महोदयांनी 2 अटी शिथिल केल्या. आम्ही तारीख 30 जून सांगितली होती. परत म्हणसाल तुम्ही तारीख पुढे का गेली? शेवटी आपल्याला माहित आहे अधिवेशन चालू होतं. अधिवेशनमध्ये पुरवण्या मागण्या चालू होत्या. पुरवण्या मागण्यामध्ये त्या कर्ज जे आपल्याला रक्कम आहे त्या रकमेची तिथं उल्लेख होता, त्या रक्कमेची तिथं तरतूद होती. आणि राज्यपाल महोदयांची एकदा खालच्या सभागृहात आणि बजेटमध्ये वरच्या सभागृहात जर तो पुरवणी मागण्या मंजूर झाल्यानंतर त्याच्यावरती राज्यपाल महोदयांची सही होते. त्यामुळे थोडा उशीर झाला. नंतर असं आलं की आपण यादी डिक्लेअर केली आणि यादी डिक्लेअर केल्यानंतर जे इन्कम टॅक्स भरणारे मोठे शेतकरी त्यांची जर आपल्याला परत अजून त्यांची जर यादी परत काय अडचणी आल्या, परत सगळ्या यादीला स्टे बसल, सगळी यादी थांबल. मग म्हटलं थोडा उशीर झाला तर हरकत नाही. ही योजना ही माझ्या गरीब शेतकऱ्यांसाठी आहे, ही मोठ्या इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नाही आहे. त्यामुळं कालच राज्याचे मुख्यमंत्री तुम्हाला माहिती देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर केलं या राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 40,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम ही कर्जमाफीसाठी या सरकारने दिले. निश्चित प्रकारे बंधूंनो त्याचं आपण सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे. शेवटी कर्जमाफी किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये तो सरकार म्हणजे काय असतो? तो पण एक संस्कार असतो. तो आपल्या घरात जसा आपण संसार आपला असतो, शेवटी येणं आणि देणं ह्या गोष्टीची परिस्थिती पाहिल्या पाहिजेत. त्याप्रमाणे निश्चित प्रकारे आपल्याला माहित आहे की शेवटी आज अडचणीचा काळ आहे. मी म्हणणार नाही शेवटी सरकारला अडचण असताना सुद्धा ह्या वर्षी कुठली निवडणूक डोळ्यासमोर निवडणूक कुठली नसताना सुद्धा खूप मोठा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या सर्वांनी बंधूंना आपल्यासाठी घेतलेला आहे. त्याचं निश्चित प्रकारे आपण स्वागत करू. मी मुद्दाम तुम्हाला आज सांगतोय कशासाठी सांगतोय? आज तुम्ही भरपूर बरेच जण शेतकरी बांधव येत आहेत, आमच्या शेतकरी महिला आहेत, आमच्या ह्या सख्या आहेत, ह्या सख्या गावात जाऊन सांगतील तुम्हाला माहित आहे 7.5 हॉर्सपॉवर पासून जे आतलं बिल आहे ते सरकारने माफ करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी किती रक्कम लागते आपण याचा कधी विचार केला का? 7.5 हॉर्सपॉवर पर्यंत जो आपले जे पंप आहेत त्यासाठी आपण 1 रुपया बिल भरत नाही. परंतु ही रक्कम शासनाला MSCB ला द्यावी लागते. त्यासाठी राज्य सरकारला प्रत्येक वर्षी किती खर्च येतो? 25,000 कोटी रुपये हे प्रत्येक वर्षी लागतात. तुम्हाला दुसरं माहित आहे, काल मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलं की ह्याच्या अगोदर पूर्वीपासून काय ज्यांनी बिलं भरली नसतील, 7.5 हॉर्सपॉवर मधल्या आतल्या रकमेत ते भरली नसतील, त्याची बिलाची रक्कम होती 48,000 कोटी रुपये. ते पण त्यांनी पण मान्य केलं, ती पण माफ केली. की बंधूंनो शेवटी आम्हाला सुद्धा काळजी आहे, आम्हाला सुद्धा शेतकऱ्यांचं बल आहे. कसं असतं, बोलणं सोपं असतं पण करणं काय गोष्टीमध्ये अवघड असतं. त्यामुळे निश्चित प्रकारे यांत्रिकरण आज आपण सगळेजण इथं हजर आहात. पूर्वी यांत्रिकरणाच्या बाबतीमध्ये किती रक्कम शेतकऱ्याला मिळत होती? आज आपल्याला किती रक्कम, गेल्या वर्षी आपल्याला किती आपल्या ट्रॅक्टर अवजार किती मंजूर झाली? ठीक आहे, अजून आम्हाला काय देणं लागतंय, आम्ही काय देणं लवकरच तुम्हाला या 2 महिन्यामध्ये आम्ही ते तुमचं देणं हे देणार आहोत. पण केले ना, पूर्वीचा विचार करा आणि आताचा विचार करा, यामध्ये तुम्हाला बदल दिसतोय का नाही दिसतोय? त्यामुळे निश्चित प्रकारे बंधूंनो विचार करा. ठीक आहे, सोयाबीन बियाण्याच्या बाबतीमध्ये असेल किंवा इतर बियाण्या बाबतीमध्ये कुणी जर कुठल्या कंपनीने जर फसवणूक केली तर मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, तो कंपनी कितीही मोठी असली तरी आमचा कृषी विभाग, आमचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आम्ही कुणालाही सोडणार नाही, त्यांच्यावरती आम्ही कारवाईच करू. हे सुद्धा आज आपल्या सर्वांना सांगतो. की सांगायचं तात्पर्य की निश्चित प्रकारे आज तुम्हाला सांगतो, हा कृषी विभाग हा आपल्या सगळ्यांबरोबर आहे. आता इथं खर्चेसर विद्यापीठाचे आमचे विद्यार्थिनी आहेत. मी पाठीमागं सहज तुमच्या हॉस्टेलला आलो होतो. आम्हाला ते दिसलं हॉस्टेलच्या बाबतीमध्ये मुलांची थोडी गैरसोय आहे.
परिमल साहेब इथं आहेत, आमचे मांढरे साहेब आहेत. मी ताबडतोब सांगितलं. शेवटी आपल्याला माहित आहे की पूर्वी कॉलेजमध्ये मुलींची ॲग्रिकल्चर संख्या मुलींची कमी असायची, पण आता मुलींची संख्या कदाचित मुलांच्या एवढीच प्रत्येक कॉलेजमध्ये संख्या आहे आणि हॉस्टेलची प्रत्येक ठिकाणी मुलींची अडचण आहे. त्यामुळे मी ताबडतोब आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे. विद्यापीठामध्ये जिथं जिथं मुलींची संख्या जास्त असताना हॉस्टेलची संख्या कमी, तिथं लवकरच आम्ही नवीन हॉस्टेल हे मुलींसाठी बांधतोय. शेवटी काय मुलींसाठी बांधतोय, जरा टाळ्या बिळ्या काय तर आहे का? मला सभागृह, मी कृषी मंत्री, मला सभागृह असं असं टेन्शन घेतलेलं आवडत. मला कसं असं हलकं फुलकं लागतं. कसं हलकं? अरे आवाज बिवाज आहे का नाही? तुम्हाला मेस चांगली आहे का? तुमचं जेवण चांगलं आहे का मेस मधलं? कसं वातावरण कसं हलकं फुलकं लागतं? अरे आपण काय, शेवटी तुम्ही आज कृषी विभागाच्या इथं शिकताय, तुमच्याकडून तुमच्या आई वडिलांच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत, हे लक्षात ठेवा. तुमच्या प्रत्येक आई वडिलांना नेहमी वाटतं आमच्या वाट्याला जे दुःख आलं, आम्ही जे भोगलं सहन केलं, ते आमच्या मुलाच्या मुलीच्या वाट्याला येऊ नये. त्यामुळे हे विद्यार्थी मुलं ऍग्रिकल्चर मध्ये ऍडमिशन घेताना तुम्ही कुठेतरी शेती चांगली करचाल, व्यवसाय चांगला करचाल, स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेताल, ही तुमच्या आई वडिलांची अपेक्षा आहे. त्यामुळे ही अपेक्षा कधी त्यांची पूर्ण करा. त्यांची अपेक्षा कधी वाया करून जाऊन देऊ नका. कारण का तुमची आई शेती करते, तिथं खुरपते आणि तिथं सांगते, तिथं शेजाऱ्याला सांगते, पाजाऱ्याला सांगते, गावात सांगते, पाहुण्यारावळात सांगते, माझा मुलगा ऍग्रिकल्चर कॉलेजला आहे, माझी मुलगी ऍग्रिकल्चर कॉलेजला, ती अभिमानाने सांगते. तोच अभिमान तिचा जो बाळगा, तिची जी मान, ताट उंच मान आहे, ती मान कधी खाली वाहून देऊ नका. कारण का या जगात, मी तुम्हाला नेहमी सांगतो, या जगात आई वडिलांपेक्षा मोठं कुणी नाहीये. आपल्या आई वडिलांनी इतकी काळजी आपली कुणी या जगामध्ये करत नाहीये. त्यामुळे आई वडिलांचा मान सन्मान ठेवा. जिवंतपणे तुम्हाला या तुमच्या आई वडिलांची जेवढी सेवा करता येईल तेवढी करा. कारण का आई वडील तुमच्याशी कधी कधी रागवतील, खोटं खोटं तुमच्याशी रुसतील, पण त्यात तुमच्या आई वडिलांचा कुठलाही स्वार्थ नसतो रे बाबांनो. त्या तुमचं सगळ्यांचं भलं व्हावं हीच इच्छा असते. त्यामुळे आज माझे शेतकरी बांधव पण इथं सगळेच विद्यार्थी हजर आहेत. त्यामुळं या ह्यांना कधी रे बाबांनो आयुष्यामध्ये दुखवू नका. कारण का या जगातून ज्या वेळेस आपले आई वडील निघून जातील ना, त्यावेळेस आपल्याला आई वडिलांची महत्व कळल रे बाबांनो. त्यामुळे नेहमी या लोकांचा सन्मान. आणि मी तुम्हाला हे पण सांगतो, लोक म्हणतात हा महिना आहे, श्रावण महिना आहे, मुंदडा साहेब हा आखाडा आहे, श्रावण आहे, आमचे हे दूध संघाचे हा महिना आहे, चला 1000 2,000 किलोमीटर देवाला चला. ठीक आहे, मी दर्शन. शेतकरी बांधवांसाठी अतिशय मोठी ही बातमी आहे, कारण शेतकरी बांधवांची जी कर्जमाफी आहे फायनली त्याच्या सर्व याद्या आता जाहीर झालेल्या आहे आणि सोमवारपासून म्हणजे आजपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे वितरणाला देखील सुरुवात होत आहे. तुमच्या जर याद्या तुम्ही बघितल्या नसेल तर तुम्ही ग्रामपंचायतमध्ये जाऊन बघू शकता किंवा ऑनलाईन पोर्टलवरती सुद्धा या अवेलेबल करून दिलेल्या आहेत. तिथे जाऊन सुद्धा तुम्ही तुमच्या याद्या बघू शकता. तुमच्या याद्यांमध्ये नाव असेल तर फायनली तुमच्या खात्यावरती आजपासूनच रक्कम जमा व्हायला सुरुवात होत आहे. एकनाथ शिंदे यांनी सुद्धा जाहीर केलं होतं, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी सुद्धा सांगितलं होतं. आणि आषाढी एकादशीच्या सणानिमित्त शेतकरी बांधवांचा जो कार्यक्रम होता तो घेण्यात आला. काही शेतकऱ्यांना त्याच दिवशी जी कर्जमाफी ती देण्यात आली, त्या दिवसापासून कर्जमाफीची रक्कम वर्ग करायला सुरुवात केलेली होती. काल रविवार असल्याने शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होऊ शकली नाही, परंतु आज सोमवार आहे आणि आजपासून पुन्हा एकदा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही रक्कम वर्ग करण्यात येत आहे. 3 टप्प्यांमध्ये हे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जात आहे. पहिला टप्पा सुद्धा झाला, दुसरा आणि आता तिसरा टप्पा, असे 3 याद्या यामध्ये देण्यात आलेल्या आहे. टप्पावाईज तुमच्या खात्यामध्ये पैसेही जमा केले जाणार आहे. 3 यादी जाहीर करण्यात आल्या आहे. 3 यादींपैकी पहिला टप्पा आजपासून सुरुवात होत आहे. पहिल्या टप्प्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रक्कमसुद्धा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. तुम्हाला काय करायचं आहे की तुमचं जर तुम्हाला यादीमध्ये तुमचं नाव असेल, तुम्हाला आधार ऑथेंटिकेट ते करायचं आहे. त्यानंतर लगेचच तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. 2 लाखापर्यंतची ही कर्जमाफी असताना शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये मेसेजसुद्धा आलेला आहे. तुम्हाला मेसेज आलेला असेल तर तो मेसेज तुम्ही बघून घ्या, त्यामध्ये जी माहिती ती वाचून घ्या. त्यानंतर आधार ऑथेंटिकेट करा, लगेच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा केली जाणार आहे. आता ती सर्वात मोठी ही अपडेट होती आणि शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी होती. सोबतच पीक विम्याचे सुद्धा पैसे आता जाहीर झालेले आहे. शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा सुद्धा
आता मिळणार आहेत. त्यामुळे 17,000 रुपये हेक्टरी पीक विमा सुद्धा जाहीर झाला आहे. हे पैसे मिळताच तुमच्या खात्यावरती पुढच्या पैसे वर्ग करण्याची प्रक्रिया देखील सुरुवात होत आहे.